हो सर, एवढे प्रश्न का विचारायला होता हो तुम्ही आम्हाला? बबड्या, जर न्यूटनला प्रश्न पडला नसता आणि तो स्वतःला विचारला नसता तर आज गुरुत्वाकर्षणाचा शोध नसता लागला. त्याच्या अगोदर पण सफरचंद खालीच पडत होतं. त्याच्या अगोदर पण गुरुत्वाकर्षण होतच, परंतु कोणाच्या डोक्यात तो प्रश्न नाही आला आणि आला जरी असेल तर कोणी स्वतःला किंवा इतरांना विचारला नाही. परिणामी तोपर्यंत गुरुत्वाकर्षणाचा शोध नाही लागला. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध काय लावला आणि या विश्वानं प्रगतीचं नवं दार खुलं झालं. न्यूटनच्या त्या प्रश्न पडण्याच्या प्रक्रियेचं आजही महत्व तेवढंच आहे, कारण शिकण्याच्या प्रवासातली पहिली पायरी म्हणजे प्रश्न विचारणं. जर तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली, तुमची बुद्धी कशीही असू द्या, ती प्रगतीच्या दिशेने निघाली. तुम्ही बुद्धिमान व्हायला सुरुवात झाली. म्हणून सप्तरंगाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी पॅम्पलेट वरती लिहून काढलं की क्लासचे फक्त दोनच नियम. पहिला नियम, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रश्न विचारा. आणि दुसरा नियम की पहिला नियम कधीच विसरू नका. पोरांनो, प्रश्न विचारा. बास. तो व्यवस्थेतला असेल, समाजाला असेल, क्लासमधला असेल, कुठलाही असेल, परंतु प्रश्न विचारा. गप्प बसू नका. आज प्रश्न विचारा, उद्या बुद्धिमान म्हणून गणले जाल.